वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट हा अकाउंटिंग कॉन्सेप्ट बघणार आहोत. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस और कन्सिस्टंट थ्रू आउट द बिझनेस. एका बिझनेसमध्ये एका वर्षी एक पॉलिसी, दुसऱ्या वर्षी दुसरी पॉलिसी असं नाही चालणार ना. म्हणजे कंटिन्युअस पाहिजे तीच पॉलिसी दरवर्षी कंटिन्युअस अँड कन्सिस्टंटली तीच पॉलिसी अडॉप्ट केली पाहिजे. कंटिन्युअस अँड कन्सिस्टंट हे इम्पॉर्टंट आहे, तरच आपले बिझनेसचे रिपोर्ट्स कम्पॅरेबल होऊ शकतात. अँड इट नीड नॉट बी चेंज्ड जनरली अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांड. म्हणजे आज, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी असे बरेच वर्ष आपण तीच पॉलिसी, एक स्पेसिफिक पॉलिसी आहे ती आपण फॉलो करतो आहे. मग त्यानंतर समजा काही सर्कमस्टन्सेस डिमांड म्हणजे काय असू शकतात, काय सर्कमस्टन्सेस चेंज झाले, म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल लॉ चेंज झाला, तर मग तेव्हा त्या एका वर्षासाठी आपण इथून इथे वेगळा चेंज एक्सेप्ट केला. पण मग एकदा चेंज केलं की तेच परत पुढच्या वर्षी सेम पॉलिसी परत फॉलो करत गेलं पाहिजे, तर मग बुक्स कम्पेअर केले जाऊ शकतील, कम्पॅरेबल होतील. नाहीतर मग अर्थ नाही ना. ह्या वर्षी मी एका पद्धतीने, दुसऱ्या वर्षी मी दुसऱ्या पद्धतीने. मग आपल्याला जर प्रॉफिट्स वगैरे कम्पेअर करायचं असेल तर सिमिलर ते कम्पॅरेबलच होऊ शकणार नाही, कारण की प्रत्येक वेळेला आपण नवीन नवीन पद्धतीने केलं आहे. त्यासाठी म्हणजे कम्पॅरेबल होण्यासाठी, कन्सिस्टन्सी राहण्यासाठी आणि प्रत्येकाला तेच अंडरस्टँडिंग येण्यासाठी कन्सिस्टन्सी पॉलिसी वापरली. म्हणजे आपण जे काय अकाउंटिंग पॉलिसीज अडॉप्ट करतो ते कंटिन्युअस आणि कन्सिस्टंट ठेवतो. रोज रोज कोण पॉलिसीज बदलत नाही. आता ह्यांनी एक एक्झाम्पल घेतलं आहे, आपण ते बघूया. अ कंपनी अडॉप्ट्स फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड ऑफ एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲसेट. आता कंपनी आहे तर त्याच्यामध्ये फिक्स्ड ॲसेट्स असणार आणि त्याच्यावरती आपण आतापर्यंत किती वेळा बघितलं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याचं वेअर अँड टेअर होतं, तर त्यासाठी आपण डेप्रिसिएशन त्याच्यावर चार्ज करतो. मग ते डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, तर डेप्रिसिएशनचा आपला एक वेगळा चॅप्टर असणार आहे की सगळं कॅल्क्युलेशन वगैरे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. पण इथे मी जस्ट एक एक्झाम्पल देते. म्हणजे दोन एक्झाम्पल घेऊया. असे दोन मेथड असू शकतात, ॲक्च्युली दोनहून जास्त मेथड आहेत, पण इथे दोन घेऊया. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, ज्याला स्ट्रेट लाईन मेथड पण म्हणतात, आणि रेड्युसिंग बॅलन्सिंग मेथड, ह्याला WDB मेथड पण म्हणतात. ह्याचं फुल फॉर्म्स वगैरे इतर गोष्टी आपण डिटेल्समध्ये नंतर बघणारच आहोत. तर ह्याच्यामध्ये बेसिकली होतं काय, समजा डेप्रिसिएशन 10%ने चार्ज करत असेल, तर 100ची आपली कॉस्ट असेल, म्हणजे 100 रुपयाला मी एखादं फिक्स्ड ॲसेट विकत घेतलं असेल, तर पहिल्या वर्षी 100वरती 10% 10 रुपीज. मग उरलेली व्हॅल्यू किती असणार, 90 रुपीज. मग दुसऱ्या वर्षी पण पहिल्या जे ओरिजिनल कॉस्ट आहे, ओरिजिनल कॉस्ट त्याच्यावरतीच दरवर्षी 10 रुपीज केले जाणार. म्हणजे काय, डेप्रिसिएशन फिक्स्ड आहे, दरवर्षी डेप्रिसिएशन फिक्स्ड कॅल्क्युलेट केलं जातं. आणि तसंच दुसरी मेथड आहे रेड्युसिंग बॅलन्स मेथड. ह्यामध्ये समजा 100 रुपयाला आपण ॲसेट परचेस केलं, तर पहिल्या वर्षी सेम कॅल्क्युलेशन असणार, कारण 100वरती 10% 10 रुपीज मायनस केल्यावरती उरले 90 रुपये. मग दुसऱ्या वर्षी परत 100 रुपयावरती 10% न कॅल्क्युलेट करता उरलेली जी रिड्युस्ड बॅलन्स आहे 90 रुपये, त्याच्यावरती 10% 9 रुपीज चार्ज केले जाणार. म्हणजे 90वरती 10% 9 रुपीज डेप्रिसिएशन चार्ज करणार. मग दुसऱ्या वर्षीच्या एंडला व्हॅल्यू उरणार 90 - 9 81 रुपीज. असं रिड्युसिंग बॅलन्स उरलेल्या व्हॅल्यूवरती डेप्रिसिएशन चार्ज होत राहणार. मग तिसऱ्या वर्षी कसं होणार, इथे पहिल्या मेथडमध्ये सेम 10 10 10, थर्ड इयरला पण 10, 80 - 10 70 रुपीज. पण रेड्युसिंग बॅलन्स
मेथडमध्ये 81चं 10%, जी उरलेली व्हॅल्यू आहे, जी आत्ता नवीन व्हॅल्यू आहे त्याच्यावरती 10%, 8.1 आणि उरलेली 72.9 असं आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत राहणार. हे 2 मेथड झाले. अजूनही मेथड आहेत जे तुम्ही डेप्रिसिएशनच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहात. मला इथे दाखवायचं काय की पॉलिसी आपण एकदा अडॉप्ट केली की आपण ही एक मेथड फॉलो करतोय, तर दरवर्षी आपण तीच फॉलो करणार. असं रोज रोज काय आज ह्या वर्षी फिक्स्ड इन्स्टॉलमेंट, पुढच्या वर्षी रिड्युसिंग बॅलन्स असं काही करत नाहीत ना आपण. म्हणजे तर ती कन्सिस्टन्सी राहिली तर बुक्स कम्पॅरेबल होणार, बुक्सला काहीतरी अर्थ राहणार, प्रॉफिट काहीतरी रिजनेबल होणार. ओके. नेक्स्ट पॉइंट. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with a note. रोज रोज चेंज नाही करत ह्याचा अर्थ आपण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन टेक्निक्सला एक्सेप्ट नाही करायचं असं नाही. काही गोष्टी इम्प्रूव्ह होतात, डेव्हलप होतात, तर नवीन गोष्टी, नवीन टेक्निक काय आली असेल, इम्प्रूव्हमेंट असेल तर ती आपण एक्सेप्ट करू शकतो. आणि ज्या वर्षी चेंज होतं त्या वर्षी आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बाय वे ऑफ नोट्स, आता नोट काय असतं हे आपण मागे कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये टाटा स्टीलचं एक्झाम्पल बघितलं होतं, तसंच कंटिंजंट लायबिलिटीमध्ये आपण बघितलं होतं. तसंच हे इतर नोट्स पण द्यावे लागतात. जर अकाउंटिंग पॉलिसीजमध्ये काही चेंजेस असतील तर ज्या वर्षी चेंज अडॉप्ट होतो त्या वर्षी आपण आपल्या नोट्समध्ये डिस्क्लोजर देतो, काय आधी काय पॉलिसी होती, नंतर काय पॉलिसी झाली आणि त्याचा किती फरक पडला वगैरे हे सगळं डिटेलमध्ये द्यावं लागतं. So summary of consistency concept. Accounting policy is adopted continuously and consistently throughout the business over a period of time. Unless there is no change, there shouldn't be any change in policy unless the circumstances demand. It does not mean that there shouldn't be any improvement in techniques. If there are any improvements, we should adopt, but we also have to disclose it in the notes. Notes म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंट्स संपल्यानंतर खाली नोट्स टू फायनान्शियल स्टेटमेंट असतात, जे आपण कंटिंजंट लायबिलिटीमध्ये एक एक्झाम्पल बघितलं तसं. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.